मज नाही प्रेमाचा सौरसू, वरी अज्ञानाचा डोळेला सू, तेवी केवी आतुडे सोसू ते या निरूपणाचा. खरं तर मी ते अनिर्वचनीय अनिर्वाच्य त्या विषयाचं वर्णन करू शकत नाही. प्रेमाचाही माझ्याकडे अभाव आहे आणि डोळे लासू म्हणजे भ्रांत आहे मी. एक अज्ञानाचं पट्टल माझ्या डोळ्यावर आलेलं आहे, तरी मी त्या भगवंताचं वर्णन करतो. याचं कारण असं की पूर्णतेने आखरे एके एवढी संसार वागूर चुके. त्याच्या संपूर्ण जीवनाचं चिंतन केल्यानंतर तर संसाराची वागूर जे बंधन आहे हे बंधन तर तुटतच. एखाद्या अध्यायाचं चिंतन केलं, एखाद्या प्रसंगाचं चिंतन केलं किंवा सगळे प्रसंग वजा करून फक्त नामाचं चिंतन केलं तरी वागूर चुकते. एवढंच नाही तर एक अक्षराचा जरी आपण उल्लेख केला, एका अक्षराचं आपण जरी चिंतन केलं तरी आपलं बंधन तुटतं. संसार भवसंसारातून आपण पार होऊ शकतो. असं भगवान श्रीकृष्णाच्या प्रती प्रेम व्यक्त करत असताना भास्कर भट्टाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सगळं जग आपल्या 5 दरवाज्यातून आत प्रवेश करत असत. डोळ्यातून, कानातून, नाकातून, स्पर्शातून आणि रसनेतून. चांगलाही प्रवेश करतं, वाईटही प्रवेश करतं. एखादं दृश्य बघत असताना ते चांगलंही असतं, वाईटही असतं. ऐकत असताना चांगलंही असतं, वाईटही असतं. ऐकूनही माणूस बिघडतो, ऐकूनही माणूस सुधारतो. पाहुणे बिघडणारे माणसं आहेत आणि पाहून सुधारणारे माणसं आहेत. वाचून बिघडणारे आहेत, वाचून चांगली होणारी माणसं आहेत. 5 इंद्रियांच्या माध्यमातून हे इंद्रिय 5 विषयांचं सेवन करत असतात. नाकाचा विषय वेगळा, कानाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा. म्हणून संपूर्ण जग तुमच्यामध्ये प्रविष्ट करत असतं. मग एखादा विषय जर चांगला जर असेल तर त्याचं चिंतन करत असताना त्याचा संचार नकळत तुमच्या अंतःकरणामध्ये होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ असं काही खाद्य द्यायचे, भौतिक खाद्य द्यायचे, बौद्धिक, की ज्या खाद्याच्या बळावर त्यांची नजर तयार झाली. त्यांचं बसणं, त्यांचं उठणं, त्यांची विचार करण्याची शक्ती, त्यांची निर्णय क्षमता ही संपूर्ण तयार झाली. मनुष्य घडवत असताना तो कशा पद्धतीने घडवायचा याचा एक आदर्श नमुना आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर दिसतात. आणि म्हणून हे संस्कार टाकणं हे अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं आहे. ते सुद्धा शब्दातून प्रकट होत नाही. शब्दातून ज्ञान जन्माला येईल, परंतु संस्कार शब्दातून नाही जन्माला येत, ते कृतीतून झिरपतात, कृतीतून प्रकट होत असतात. म्हणून घरातला मुलगा काही गोष्टी तुमच्या शब्दातून शिकतो, आत्मसात करतो, काही गोष्टी तुमच्या वागण्यातून त्याचं अनुकरण करत असतो. तुम्हाला कोणाचा मोबाईल आला आणि त्या बाळाच्या समोर तुम्ही तो मोबाईल उचलला आणि मोबाईलवर तुम्हाला विचारले गेले की तुम्ही कुठे आहात, आणि ज्यावेळेस सांगता की मी घरी नाही बाबा, मी बाहेर गावी आहे, हे त्या मुलाने ऐकलं आणि तो शिकला. त्याला तुम्ही सांगितलं नाही, पण खोटं बोलायचं असतंय तुम्ही त्याला शिकवलं. सिगारेट ओढत असताना तुम्ही प्रवचन नाही दिलं त्याच्यासमोर प्रवचन, पण ओढत असताना तुमच्या कृतीतून तो अनुकरण करायला लागला. तुम्ही जे जे करता, आणि म्हणून मोठ्यांवर जास्त बंधन असतात. यद्ददा चरते श्रेष्ठ सत्तदेवी तरोजन सयत प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. मोठा काय करतो त्याच्यावर मागचे सगळे अवलंबून असतात. एरवी आपण अनुकरण करणारी माणसं आहोत, आपण सतत नाटकात काम करणारी माणसं आहोत. अनुकरण आणि अनुसरण याच्यामध्ये फार मोठा बदल आहे. अनुसरणारा विचाराचं अधिष्ठान आहे आणि अनुकरणारा फक्त तुम्ही बघता, लोक काय करतात म्हणून तुम्ही करताय. कशासाठी करावं लागतं याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये नाही, ते करतात म्हणून मी करतोय.
परंपरेनं आलेला आहे म्हणून मी करतोय. असंच माझ्या एका कार्यक्रमामध्ये माझं प्रवचन चालू असताना लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. मला कळलंच नाही टाळ्या कशामुळे वाजवल्या. मी तर काही तसं बोललो नाही. असं काही चटकदार वाक्य वगैरे असं काही नाही. टाळ्या कशा वाजवल्या निरखून बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एका कोपऱ्यात तंबाखू मळणाऱ्या माणसाने तिला फटकण्यासाठी असं केलं. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. ही सगळी माणसं अनुकरण करणारी आहे, अनुसरण नाही. दोन शब्दातला फार मोठा खूप मोठा बदल आहे. अनुसरणाला विचाराचं अधिष्ठान आहे, विचाराची एक बैठक आहे. म्हणून मुलं तुमच्या बोलण्यातून कमी शिकतात, तुमच्या वागण्यातून जास्त शिकतात. आणि वागण्यातून जे शिकतात ना ते इतकं प्रिंट होतं, इतकं पक्क होतं, इतकं कोरीव होतं की त्याला ते सोडू शकत नाही. अमीट झालेले हे संस्कार असतात. शिलालेखावरच्या अक्षरासारखे काळ्या पाषाणावरची जी रेष असते असे संस्कार झालेले असतात, पक्के संस्कार झालेले असतात. आणि म्हणून मुलांकडे लक्ष देत असताना त्यांचं जीवन ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यांना पैसा तर पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, त्यांना घर पाहिजे, शेती पाहिजे, सगळं पाहिजे. पण हे सगळं पचण्यासाठी, हे सगळं व्यवस्थित चालवण्यासाठी त्यांच्याकडे कौशल्य पाहिजे, त्यांच्याकडे नेतृत्व पाहिजे, त्यांच्याकडे कर्तृत्व पाहिजे. खूप शिकलेला मुलगा असेल, कर्तृत्व कुठलं नसेल, नेतृत्वाचा अभाव असेल, हवेमध्ये तरंगणारा जर असेल. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी इथला माणूस घडवत असताना एक वेगळी प्रयोगशाळा काढली. लक्षात ठेवा, आपण नेहमी आपलं जगणं 3 स्तरावर आपलं जगणं असतं. एक तर आपण आभाळाशी स्पर्धा करणारी असतो, मोठं, आणखी मोठं, आणखी उंच, आणखी उंच. स्वाभाविक आहे, ते प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. अनेक वैतागुण आणखी खाली, आणखी खाली, नको नको, आणखी खाली. वरचा आभाळा भिडलेला असतो आणि खालचा रसा तळाला गेलेला असतो. एक न्यूनगंडाने मेलेला असतो, एक अहमगंडाने मेलेला असतो. 2च माणसं आहेत. 2 गटामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. अहंकाराने तरंगणारा एक माणूस आहे आकाशात, न्यूनगंडाने रसातळाला गेलेला माणूस आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे, सगळं सगळं आहे, पण न्यूनगंड आहे. मी लहान आहे, मी गरीब आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आणि एक न सुद्धा हवेत तरंगणारा माणूस आहे. कृष्णाने ह्या दोघांनाही भूमीवर आणण्याचा प्रयत्न केला. चक्रधर प्रभूंनी ह्या दोघांनाही जमिनीवर आणण्याचा प्रयोग केला. तो करत असताना भगवंताने जी सुरुवात केली, सुरुवातीला 2 माणसं भगवंतांनी महाराष्ट्रामध्ये निवडले. एक आकाशाची स्पर्धा करणारा आणि एक जमिनीच्या रसातळाला गेलेला, पाताळाकडे सरकणारा. एकाच्या हातामध्ये तरवार आहे आणि तो हातामध्ये तरवार घेतली दरोडे टाकतो, लोकांना लुटतो, असा एक माणूस निवडला. लोकांनी झिडकारलेला, लोकांनी नाकारलेला, अपमानित केलेला, त्याचं तोंड पाहण्याची इच्छा नाही लोकांना, असा एक माणूस निवडला. अनेक असा अहंकारी आहे की तो लोकांना अपमानित करत होता, जखमी करत होता, अभ्यास चांगला, शास्त्र चर्चा करत होता आणि लोकांचे पुस्तक बगले ते घेऊन अहंकाराने हातामध्ये मशाल घेऊन फिरत होता. पायात गवताचे तोडे होते. त्याचं नाव महिमभट्ट, पहिल्याचं नाव नागदेव. 2 माणसं. दोनों स्वामींनी आम्हाला हे समजावून सांगायचं आहे, हे बघा, माणूस तयार होऊ शकतो, माणसाचा तिरस्कार करू नका. कितीही वाईट माणूस जरी असला ना तर त्याच्यामध्ये एक सुप्त गुण असतात चांगले, ते विकसित करण्याचा प्रयत्न करा. ओसामा बिन लादेन होता वाईट, पण कवी होता. तो एक कवितेची एक नाजूक भावना त्याच्या हृदयामध्ये होती. ती विकसित जर झाली असते तर कदाचित तो कालिदासही झाला असता, पण तो अवसर त्याला मिळालेला नाही. शेतीतल्या गवताने शेतीतल्या जमिनीला व्यापून टाकावं, अशा दुर्गुणाने त्याला व्यापून टाकावं. सद्दाम हुसेन एक चांगला नाटककार होता. त्याच्या नाटकाची किंमत 4000 रुपये. कदाचित तो शिरवाडकरांसारखा झाला असता, आणखी चांगला नाटककार झाला असता. पण त्या गुणाला विकसित करण्यासाठी जी खतपाणी मिळायला पाहिजे ते मिळालं नाही. स्वामींनी 2 माणसाची निवड केली. 2 माणसाची. एक आहे नागदेव आणि दुसरे आहे महिमभट्ट.
एक मूर्तिमंत अहंकार आहे आणि एक पूर्ण खचलेला आहे, तिरस्कार भरला लोकांच्या संदर्भामध्ये तिच्या डोक्यामध्ये तो सारखा फिरतोय. घाबरतात लोक. इथं सोडा, आई घाबरते. दोन माणसांची निवड केली आणि एक दोन भेटीमध्ये दोघांनाही स्वामींनी जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला. यांच्यातला पहिले माणूस जागा केला. खूप माणसं आहेत, गर्दीत माणसाच्या माणूस शोधितो मी. माणसं खूप आहेत पण माणूस सापडत नाही, दिसत नाही. माणसं मोडलेले आहेत, माणसं तोडलेले आहेत. माणसं तोडायचं काम करणारी माणसं आहेत, मोडायचं काम करणारी माणसं आहेत. माणूस जोडायचं काम करणारी माणसंच कमी आहे. पशुत्वाचे गुण विकसित करून माणसाने आज जगाला परेशान केलेलं आहे. याने डोंगर नीट ठेवले नाही, नद्या नीट ठेवले नाही. ज्या नदीचं पवित्र पाणी आपण प्यायचो तीर्थ म्हणून, तिच्या थेंबाला आपण स्पर्श करू शकत नाही. ना दूध चांगलं भेटत, बाहेर पडताना पाणी घरून घ्यावं लागतं आणि बाहेर पडावं लागतं. तेल चांगलं नाही, कुठल्याच वस्तू चांगलं नाही. विषयामध्ये भेसळ. विष तरी चांगलं कुठे मिळतं? काहीच चांगलं नाही. हे माणसाचं काम नाही, माणसातलं पशुचं काम आहे. आणि आजचा माणूस तर एकदम बधीर झाल्यासारखा माणूस आहे, संवेदनाहीन झालेला माणूस आहे. वाईट घटना घडल्यानंतर त्याच्या संवेदना जागृत व्हायला पाहिजे, तसं होत नाही. होतच राहतं, हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आचार्य नागदेव एक वेळ स्वामींचं प्रवचन चालू असतं आणि ह्या प्रवचनामध्ये सगळे तन्मय झालेले असतात. अंतःकरण चंद्रमय झालं. स्वामींचं प्रवचन सुरू आहे. आणखी स्वामींचं स्नान झालेलं नाही आणि अशा वेळेला बाईसा येते. तगमग सुरू असते तिची. तिला प्रवचनापेक्षा स्वामींची जास्त काळजी आहे. तिथं नंतर ऐकता येईल आपल्याला. स्वामींनी आंघोळ केलेली नाही. 2-3 चक्र मारते, शेवटी राहत नाही. तिला नागदेवाला म्हणते, अरे उठ ना, आंघोळ करायची, स्वामींना स्नान करायचंय, पाण्याचा पत्ता नाही, जा पाणी आण. प्रवचन थांबलं. नागदेवाने हातामध्ये घागर घेतली, निघाला. डोक्यात पूर्ण कचरा होता, चीड आलेली होती. बाई अशीच आहे, तामास आहे, काही कळत नाही याला, विचित्र स्वभावाची. कुठं काय बोलावं कळत नाही. किती चांगलं प्रवचन चालू होतं. डोक्यात पूर्ण कचरा. रस्त्यानं चालत होते. नदीवर गेले, पाणी भरायचं. घागर भरली. घागर भरल्यानंतर गढूळ पाणी आलं परत नदीला वरून. आणि क्षणामध्ये रागदेवाचा विचार बदलला. आपण थोडा उशीर लावला असता तर गढूळ पाणी न्यावं लागलं असतं. तिचंच बरोबर आहे. किती चांगली काळजी घेते. याचा पूर्ण विचारामध्ये बदल झाला नागदेवाच्या. तिचं कौतुक करत आला तो. स्वामींची काळजी ती घेते, आपणच स्वार्थी आहोत. नाही, तिचंच बरोबर आहे. बाईसाजवळ घागर दिली. स्वामीजवळ नागदेव आले. स्वामींना नमस्कार केला. त्यावेळेस स्वामी एकच म्हणाले, नागदेवा तू जाताना चांगला नव्हतास, तू येताना चांगला होता. पण मला तुला जातानाही चांगलं बनवायचं, येतानाही चांगलं बनवायचं. ही एक पारखी नजर असते पालकाकडे. मुलावर लक्ष ठेवणं, तो जाताना कसा आहे, येताना कसा आहे, तो बोलताना कसा आहे, तो पाहताना कसा आहे. बोलताना त्याच्याकडे संवाद कौशल्य आहे का, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याची क्रिया प्रक्रिया कशी आहे, त्याची नजर कशी आहे, हे वाचावं लागतं. नजर वाचावं लागतो, चेहरा वाचावा लागतो. शिक्षकापेक्षा घरच्या लोकांचे काम असतं. तुमच्या ताब्यात तो जन्म झाल्यापासून असतो. न कळत तो शिकत असतो. त्याला तुम्ही शिकवलं का? आई आली, बाबा गेले, शिकवलं नाही. तो ऐकून ऐकून शिकला. तो असं म्हणणार नाही आई आला बाबा गेली, असं नाही म्हणणार तो. म्हणजे त्याला शिकवलं कोणी? हे क्रियापद त्याला कोणी शिकवले? तुमच्या संवादातून, तुमच्या बोलण्यातून, न कळत. तुम्हाला कळलं नाही की आपण याला शिकवलं, त्याला कळलं नाही की आपण शिकून गेलो. देणाऱ्याला कळलं नाही आपण दिलं, घेणाऱ्याला कळलं नाही आपण घेतलं, तरीही दिल्या घेतल्या घेत जात. याला संस्कार म्हणतात. श्री चक्रधर प्रभूंनी नागदेवाची नजर